नमस्कार, मी अर्चना तुम्हा सर्वांचं नेहमीप्रमाणेच आपल्या होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते। आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवणार आहोत बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक। बऱ्याचदा गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक आपल्याला बनवायचे असतात, पण हे मोदक बनवणं, पुरणपोळी बनवणं एवढं अवघडच आहे बरं का। त्यासाठी छोटे छोटे या टिप्स मी दिलेल्या आहेत, तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि तुम्ही जर का पहिल्यांदा जरी उकडीचे मोदक बनवत असाल तरी सुद्धा तुम्हाला उकडीचे मोदक बनवता येतील, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी तुमच्या मदतीचा वाटला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, त्यासोबत शेअर पण करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि आता नवीन फीचर्सनुसार आपल्या चॅनलला नक्की हाईप करा। चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे आपण सुरुवातीला फक्त सारण कसं बनवायचं हे पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 वाटी खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे। तर आता हे ओलं खोबरं आहे। आता याच मापाने 1 वाटी खोबरं घेतलंय तर त्याच वाटीने मी अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे। यानंतर मी इथे बदामाचे थोडे काप घेतलेले आहेत, त्याचसोबत पिस्त्याचे घेतलेले आहेत आणि इथे 1 चमचा खसखस घेतलेली आहे। आता यामध्ये तुम्ही काजू किंवा अजून तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट वापरू शकता। त्यासोबत गरजेप्रमाणे आपण थोडंसं तूप घेतलेलं आहे। सारण बनवण्यासाठी मीडियम गॅसवरती मी कढई गरम केलेली आहे। कढई गरम झाली की यामध्ये आपण 1 चमचा तूप घातलेला आहे। आता या तुपामध्ये सुरुवातीला खसखस, पिस्ता आणि बदामाचे काप घालून थोडंसं 1 मिनिट आपण परतून घ्यायचं आहे आणि लगेचच यामध्ये खोबरं घालायचं आहे। खोबरं घातल्यानंतर सुद्धा थोडंसं आपण परतून घ्यायचं आहे, जरा हलकं करून घ्यायचं। अगदी मिनिटभरामध्ये एकदम मोकळं होऊन जातं। आणि खोबरं मोकळं झालं की यामध्ये आपण घेतलेला गूळ आहे तो सगळा घालायचा आहे। इथे जर का तुम्ही गुळाची पावडर वापरली तर पटकन मिक्स होईल, पण जर का खडा गूळ वापरला असेल तर थोडंसं सतत हलवायचं आहे। पूर्ण गूळ खोबऱ्यामध्ये विरघळू द्यायचा आणि नंतर आपण यावरती झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून मीडियम गॅसवरती 2 मिनिट अशी छान वाफ बसू द्यायची आहे। बरेच जण काय करतात, फक्त झाकण न ठेवता वरच्यावरती परततात, तर तसं सुद्धा सारण खूप छान होतं। पण तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा, यामध्ये गूळ मस्त आतपर्यंत मुरला जातो आणि अशा प्रकारे जेव्हा आपण झाकण ठेवून सारण करतो तर त्याची चव पण आणखी खूप वेगळी लागते, खूप चविष्ट लागतं। तर तुम्ही एकदा ट्राय करून नक्की पहा। इथे मी सुरुवातीचे 2 मिनिट सारण छान वाफलवून घेतलेलं आहे। आता गूळ तर पूर्णपणे यामध्ये विरघळलेला आहे, तरी सुद्धा अजून एकदा सारणावरती झाकण घालायचं आहे आणि 2 मिनिट एकदम घट्ट झाकण बसून वाफ बसू द्यायची आहे। 2 मिनिटांनंतर तुम्ही ते बघू शकता, मस्त अशी वाफ बसलेली आहे। आता याला थोडं थोडं पाणी सुद्धा सुटलेलं आहे। तर आता यानंतर थोडासा मीडियम गॅस करायचा आहे आणि हे सुटलेलं पाणी आहे ते थोडं पण आटवून घ्यायचं आहे आणि सारण मोकळं करायचं आहे। यानंतर सगळ्यात शेवटी आपण इथे घालणार आहे वेलची पावडर, जे की मी सुरुवातीला सांगायला विसरले होते, पण 1 चमचा इथे वेलची सुंठ पावडर आपण इथे घालणार आहे आणि यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि सारण पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। सारण थंड होईपर्यंत इथे आपण मोदकासाठी लागणारं पीठ आहे ते तयार करायचं आहे। त्यासाठी मी मोदकाची तयार पिठी मी इथे तीच घेतलेली आहे, पण जर का तुम्हाला घरी पिठी बनवायची असेल तर अर्धा किलो आंबेमोहर तांदूळ, त्यानंतर अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ तुम्ही स्वच्छ धुवून पंख्याखाली वाळवून तुम्ही गिरणीतून एकदम बारीक असं दळून आणू शकता। पण इथे आपण काय करतो, मोदक आपण कधीतरीच बनवतो, तर त्यामुळे मी इथे विकतच मोदकाची पिठी वापरते, कारण आपल्याला मोदकाची पिठी ही गिरणीवरून आपल्याला जशी हवी आहे तशी दळून मिळेलच की नाही याची खात्री नसते, त्यामुळे विकतच पिठी वापरलेली कधी पण बरं असं मला वाटतं, त्यामुळे मी विकत वापरते। आता यानंतर इथे आपण याला उकड काढून घ्यायची आहे, तर त्यासाठी मी इथे जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे। आता यामध्ये मी अर्धी वाटी पिठी घेतलेली आहे, तर याच्या डबल पाणी घ्यायचं आहे। तर मी इथे पूर्णपणे 1 कप एवढं पाणी घेतलेलं आहे। यानंतर या पाण्याला खळखळून उकळी येण्याची वाट बघायची आहे। पाणी पटकन तापावं म्हणून मी इथे गॅस फ्लेम हा हाय ठेवला होता। खळखळून उकळी आलेली आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर पारीला छान चव यावी म्हणून इथे 1 छोटा चमचा एवढी साखर घातलेली आहे। आता हे ऑप्शनल आहे, जर का तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही घालू नका।
पण माझ्या अंदाजाने सांगते, पारी एकदम छान लागते. अगदी मोदक थंड जरी खाल्लात तरी पारीला छान चव लागते. आता यानंतर यामध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे. तर तुपामुळे पारीचं जे पीठ आहे ते एकदम मऊसूत शिजलं जातं, म्हणून आपण इथे पिठामध्येच तूप वापरत आहे. तूप घातल्यानंतर 1 मिनिट छान उकळी येऊ द्यायची आहे. तूप पूर्णपणे यामध्ये वितळू द्यायचं आहे. मीठ आणि साखर एकजीव होऊ द्यायची आणि यानंतर आपण पुढची प्रोसेस करायची आहे. तर इथे 1 मिनिटानंतर मी घेतलेली जी पिठी आहे ती एका वेळेलाच सगळी या पाण्यामध्ये घातलेली आहे. आणि आता या वेळेला इथे गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे आणि पटकन असं घाटून घ्यायचं आहे की ज्यामुळे इथे गाठी होणार नाहीत, पूर्णपणे एकसारखं एकजीव होईल. जर का चुकून गाठ झाली तर ते पीठ तसंच राहील आणि व्यवस्थित वाफरलं जाणार नाही. तर याची काळजी घ्यायची आहे. पाण्यात जेव्हा पीठ घालतो तेव्हा झटपट असं हलवून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, पूर्ण पीठ ओलसर झालेलं आहे. आता यावरती घट्ट झाकण ठेवून द्यायचं आहे आणि कमीत कमी 10 मिनिट हे असंच बाजूला ठेवायचं आहे. इथे पूर्णपणे 10 मिनिट झालेले आहे. जे तयार केलेलं पीठ आहे ते सगळं या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे पीठ कोमट असतानाच आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर हे मळत असताना थोडंसं जर का हाताला चटका लागत असेल तर इथे तुम्ही मॅशरचा उपयोग करू शकता. या ठिकाणी मी माझ्या हातानेच व्यवस्थित मळून घेणार आहे. तर पीठ मळण्याच्या आधी यामध्ये मी अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि तूप घालून झाल्यानंतर हे सांगितल्याप्रमाणे एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. बऱ्याचदा मोदकाची पारीचं जे पीठ आहे ते व्यवस्थित मळलं गेलेलं नाही. या कारणामुळेच मोदक व्यवस्थित वळता पण येत नाहीत किंवा ते वळता आले तर वाफलतो आपण तेव्हा ते फाटले जातात. तर इथे जेव्हा आपण पीठ मळत असतो ते दाबून दाबून एकसारखं एकजीव करायचं आहे. एकदम असं मऊ मळायचं आहे. अजिबात कुठेही इथे करकरीत किंवा दाणेदार असं पीठ राहायला नको, याची काळजी घ्यायची आहे. पीठ मळत असताना अधूनमधून तुम्ही रूम टेम्परेचरचं पाणी वापरू शकता, पण पाणी ओतायचं नाही. हाताला लावून लावून तुम्ही वापरू शकता, कारण पीठ मऊ लागणार आहे. जर का पाण्याचा जास्त वापर झाला तर कदाचित ते पातळ होऊ शकतं. त्यामुळे इथे थोडंसं सांभाळूनच आपण मळताना मळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता की मी एकदम दाब देऊन देऊन इथे पीठ मळते आहे. या ठिकाणी जे पीठ आपण मळतो आहे ते एकदम व्यवस्थित वाफरलं गेलेलं आहे. याचं कारण म्हणजे एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे. तर कधी कधी जर का पाणी कमी झालं तर पीठ व्यवस्थित वाफरत नाही. त्यामुळे आपल्याला जास्तीचं पाणी घेऊन आपल्याला पीठ मळावं लागतं. त्यामुळे सुद्धा पारी बिघडते किंवा जर का जास्त पाणी झालं तर ते चिकट सुद्धा होतं. त्यामुळे पाणी अगदी व्यवस्थित घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता जो आपण गोळा तयार केलेला आहे त्याला कुठेही इथे खाचा दिसत नाहीत किंवा भेगा पडल्यासारखं दिसत नाही. तो एकसारखा असा मऊ झालेला आहे. त्यामुळे इथे जे आपलं पीठ आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढंच पीठ बाहेर घ्यायचं आहे आणि बाकीचं पातेल्यामध्ये झाकून ठेवायचं आहे. आता यानंतर आपण मोदकासाठी पारी कशी बनवायची हे पाहूयात. यासाठी बोटांना थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. त्यासोबत गोळ्याला सुद्धा तूप लावायचं आहे आणि असं मध्यभागी खोलगट करत करत आपल्याला अशा प्रकारे पारी पातळ करून घ्यायची आहे. जर का हाताला पीठ चिकटत असेल तर तुम्ही तुपाचा वापर करू शकता, पण मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि काठ जे आहेत ते आपल्याला पातळ करत न्यायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला पारी तयार करायची आहे. इथे हाताने तयार केलेली पारी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. यानंतर या 3 बोटांनी म्हणजे अंगठा, तर्जनी आणि मध्यकाच्या मदतीने अशा प्रकारे आपण पाऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर आपल्याला जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या करून घ्यायच्या आहेत. तर आपण जेवढा गोळा घेतलेला आहे त्या हिशोबाने इथे जवळजवळ 12 ते 13 नक्की तयार होतात. आता जर का तुम्हाला यापेक्षा 21 मोदकाचं करायचं असेल तर तुम्ही यापेक्षा थोडासा मोठा गोळा करून घ्या आणि अशा प्रकारे आपण तयार करून घ्यायचे आहेत. इथे मोजून घेतलं तर बरोबर 11 तयार झालेले आहेत. आता यामध्ये जेवढं बसेल एवढं आपण सारण घालायचं आहे. तर इथे 1 चमचा बरोबर असं सारण घातलेलं आहे. तर सारण घातल्यानंतर थोडंसं बोटाने असं दाबून घ्यायचं आहे. त्यानंतर अगदी अलगद हाताने याप्रमाणे मोदक असा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे. बऱ्याचदा मोदकाला कळी पाडत असताना मोदक हाताला चिकटून येतो, तर अशा वेळेला हाताला थोडंसं
तूप लावायचं किंवा पीठ लावायचं नाही तर तेल लावलं तरी चालेल आणि त्यानंतर हातावरून आपण मोदक व्यवस्थित वळून घ्यायचा आहे। यानंतर मोदकाला वरती ज्या अशा प्रकारे टोक असतं ते मला जास्त मोठं आवडत नाही, म्हणून मी अशा प्रकारे एकदम छोटंसंच काढते। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काढू शकता। यानंतर जर का पाकळ्या थोड्याशा आतमध्ये दाबल्या गेल्या असतील तर तुम्ही अशा चमच्याच्या मदतीने हलक्या हाताने थोड्याशा उभारू शकता। या ठिकाणी मस्त कळीदार असा मोदक तयार झालेला आहे। तर आता ही पारी आपण हाताने तयार केली होती, तुम्ही इथे मशीनवरती सुद्धा बनवू शकता। आता अशा प्रकारे तयार केलेले मोदक एखाद्या केळीच्या पानावरती आपण ठेवून द्यायच्या आहेत। तर केळीच्या पानाला मी खाली थोडंसं तूप लावलेलं आहे आणि त्यानंतर आपण मोदक यावरती ठेवलेले आहेत की ज्यामुळे उकडताना ते खाली चिकटू नयेत। याऐवजी तुम्ही फक्त चाळणीला तूप लावलं तरी सुद्धा चालेल। आता इथे आपण मशीनवरती मोदकाची पारी कशी तयार करायची हे पाहूयात। तर त्यासाठी इथे मी पुरी मेकर घेतलेला आहे। आता यावरती एखादा प्लास्टिकचा कागद घालायचा आहे, त्याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि यावरती गोळा ठेवून हलकासा प्रेस करायचा आणि अगदी 10 सेकंदामध्ये पारी तयार झालेली आहे। अशा प्रकारे जेव्हा पुरी मेकरची मदत घेऊन आपण पारी तयार करतो तर अगदी झटपट होते आणि त्यासोबत मोदक बनवण्यासाठी सुद्धा अजिबात वेळ जात नाही। तर म्हणजे सेम आपण याच प्रकारे इथे मोदक बांधून घ्यायचा आहे। आता या घेतलेल्या एवढ्या सारणामध्ये माझे मोजून 8 मोदक तयार झालेले आहेत। तर मंडळी इथे आपले छान असे मोदक तयार झालेले आहेत। आता हे आपण मस्त असे वाफवून घेणार आहोत, पण त्याआधी मोदक सुंदर सुबक दिसावे यासाठी केशरच्या काड्या इथे लावून घ्यायच्या आहेत। आता हे पूर्णपणे ऐच्छिक आहे, जर का लावायच्या असतील तर तुम्ही लावा किंवा तुम्हाला असेच वाफलवून घ्यायचे असतील तर तुम्ही वाफलवून घेऊ शकता। या ठिकाणी आपले सुंदर सुबक मोदक वाफलण्यासाठी तयार झालेले आहेत। इथे एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता पाण्याला एकदम खळखळून उकळी आल्यानंतरच यावरती मोदक ठेवायचे आहेत आणि या मोदकांवरती एखादं घट्ट झाकण ठेवायचं आहे की ज्यामुळे एकदम वाफ बाहेर जाणार नाही। चुकून जर का वाफ बाहेर जात राहिली तर मोदक पिठूळ होतील, त्यामुळे एकदम घट्ट झाकण ठेवायचं आहे आणि अशा घट्ट झाकण ठेवून आपण कमीत कमी मीडियम गॅसवरती 10 मिनिट मोदक छान असे वाफलवून घ्यायचे आहेत। इथे पूर्णपणे 10 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत। झाकण काढताना एकदा पाहायचं आहे, जर का मोदकांवरती छान अशी चकाकी आली आणि गुळगुळीत झाले की मोदक तयार झाले असे समजायचे आहे आणि यानंतर आपण मोदक पूर्णपणे थंड करायचे आहेत। तर मंडळी कशी वाटली आपली साधी सोपी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास तुम्ही अशा प्रकारे ट्राय करून पहा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।